आज दिनांक 24 जानेवारी 2026 हिंदू पंचांगाच्या अनुसार 24 जानेवारी 2026ला माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाची षष्ठतिथी आहे. ज्योतिषीय दृष्टीने षष्ठी तिथी 24:42:10 राहील आणि त्यानंतर पुढील दिवशी सप्तमी तिथी राहील. मुंबईच्या महापौर कोण होणार यावर अजून निर्णय झाला नसला तरी अनेक महिला नेत्यांची नावे या पदासाठी चर्चेत आहेत. त्यातच तेजस्वी घोसाळकर यांनाही महापौर पदाची संधी मिळू शकते अशी चर्चा सुरू झाली आहे. तेजस्वी यांनी महापालिका निवडणुकीच्या काही दिवसांआधी ठाकरे गटाचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. तसेच त्यांनी आपल्या प्रभागातून दणदणीत विजय मिळवला होता. महाराष्ट्रात गुटखा व तत्सम प्रतिबंधित पदार्थांवर पूर्ण बंदी घालण्यासाठी स्वतंत्र कायदा करण्यात येणार आहे. या संदर्भात प्रस्ताव सादर करून कायद्याचा मसुदा तयार करण्याचे निर्देश अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिले आहेत. गुटखा विक्रेत्यांवर मकोका लागू करण्यासाठी कायद्यात आवश्यक दुरुस्त्या करून गुटखा व्यवसायाशी संबंधित गुन्ह्यांनाही मकोका कक्षेत आणण्यासाठी कायदा अधिक कठोर केला जाणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरेंना आदरांजली वाहिली. त्यांनी मुंबईच्या कुलाबा येथील रिगल सिनेमा चौकात असलेल्या बाळासाहेब ठाकरेंच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. त्यांच्यासोबत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी देखील बाळासाहेबांना आदरांजली वाहिली. लाडक्या बहिणींनो, ई-केवायसी करताना तुमच्याकडूनही काही चूक झाली असेल आणि लाभ बंद झाला असेल तर काळजी करू नका. आता अंगणवाडी सेविकांद्वारे प्रत्यक्ष पडताळणी केली जाणार आहे आणि निकष पूर्ण करणाऱ्यांना पुन्हा लाभ मिळेल. या अंगणवाडी सेविका महिलांच्या घरी कुणी सरकारी नोकरीत काम करणारे आहेत का, 4 चाकी गाडी आहे का, अशा सर्व गोष्टींची पडताळणी करतील. निकषात बसणाऱ्यांना पुन्हा लाभ मिळण्यास सुरुवात होईल. जम्मू काश्मीरच्या कटरा आणि आजूबाजूच्या परिसरात मुसळधार पाऊस आणि हिमवृष्टी सुरू आहे. त्यामुळे माता वैष्णोदेवीची यात्रा सध्या रोखण्यात आली आहे. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार प्रवाशांची सुरक्षा आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. वातावरण साफ होताच यात्रा पुन्हा एकदा सुरू केली जाईल असेही सांगण्यात आले आहे. दरम्यान वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी लाखो भाविक येथे रोज हजेरी लावतात. शिक्षण मंडळाच्या 10वी-12वी परीक्षा केंद्रावरील केंद्र संचालक आणि पर्यवेक्षक अदलाबदली प्रक्रियेवर शिक्षकांनी आक्षेप घेतला आहे. कारण स्वतःची शाळा सोडून दुसऱ्यांच्या शाळेत जाऊन पर्यवेक्षक म्हणून काम करावे लागणे हा शिक्षण मंडळाने शिक्षकांवरचा दाखवलेला अविश्वास आहे. तसेच परीक्षा तोंडावर असताना अचानक असा बदल करणे म्हणजे शिक्षकांची होणारी हेळसांड आहे असे म्हणत शिक्षकांनी यावर आक्षेप घेतला आहे. जनगणना 2027च्या पहिल्या टप्प्याची घोषणा करण्यात आली असून 1 एप्रिलपासून या मोहिमेला अधिकृतरित्या सुरुवात होणार आहे. त्यासाठी 33 प्रश्नांची यादी बनवण्यात आली. नियुक्त केलेले प्रगणक घराघरात जाऊन घराची मालकी, घराचा वापर आणि घराच्या बांधकामासाठी वापरलेले साहित्य, छप्पर, मजला इत्यादी याबद्दल माहिती घेतील. जनगणनेच्या पुढील संवादासाठी नागरिकांचा मोबाईल क्रमांकही नोंदवला जाईल. IPL 2025ची विजेती टीम रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आता नव्या मालकाच्या शोधात आहे. सिरम इन्स्टिट्यूटचे CEO आदार पुनावाला यांनी ही टीम खरेदी करण्यासाठी बोली लावण्याचे Xवर जाहीर केले आहे. सध्याचे मालक कंपनी युनायटेड स्पिरिट्सने या फ्रँचायझीसाठी 2 बिलियनची मागणी केली आहे. लवकरच RCBला नवा मालक मिळण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली अर्पण केली. सामाजिक राजकीय परिदृश्यावर खोलवर प्रभाव टाकणारे, तीक्ष्ण बुद्धिमत्ता, प्रभावी वक्तृत्व व ठाम विचारसरणीसाठी ओळखले जाणारे बाळासाहेब जनतेशी एक अद्वितीय नाते जपून होते. महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी त्यांच्या दृष्टिकोनातून मोठी प्रेरणा मिळते आणि ती साकार करण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहू असे ट्विट मोदी यांनी केले. बँकेत काही कामं असतील तर आजच करून घ्या, कारण आजपासून बँका सलग 4 दिवस बंद राहणार आहेत. उद्या म्हणजे 24 जानेवारीला चौथा शनिवार आहे, त्यामुळे बँकांना सुट्टी आहे. तर 25 जानेवारीला रविवार आहे. 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन आहे, तर 27 जानेवारीला बँकेचे कर्मचारी संपावर जाणार आहेत. बँक कर्मचाऱ्यांच्या 5 दिवसांच्या कामकाजाच्या मागणीवर निर्णय झाला नाही, त्यामुळे या दिवशी बँका बंद राहतील.
10वी आणि 12वी बोर्डच्या परीक्षांना येत्या काही दिवसात सुरुवात होणार आहे. यंदा राज्यात 12वी परीक्षेला 16,30,000 विद्यार्थी बसणार आहेत. यंदा 12वी परीक्षेसाठी 3,387 परीक्षा केंद्र तयार करण्यात आली आहेत, तर 10वीसाठी 5,111 परीक्षा केंद्र असणार आहेत. यंदा 10वीच्या परीक्षेसाठी 16,14,674 विद्यार्थी बसणार आहेत. बोर्डचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी ही माहिती दिली आहे. अखिल भारतीय सराफा असोसिएशनच्या माहितीनुसार गुंतवणूकदारांनी नफा बुक केल्याने आणि कमकुवत जागतिक संकेतांमुळे सुरक्षित गुंतवणुकीची मागणी कमी झाल्यामुळे दिल्लीत सोने आणि चांदीच्या किमती विक्रमी उच्च पातळीवरून घसरल्या आहेत. 99.9% शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव 2,500 रुपयांनी घसरून 1,57,000 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला, तर चांदीचा भाव 14,300 रुपयांनी घसरून 3,20,000 रुपये प्रति किलो झाला. बांगलादेशच्या सरकारने आगामी T20 विश्वचषकावर बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे बांगलादेशचा संघ वर्ल्ड कपमध्ये खेळताना दिसणार नाही. आता त्याच्या जागी कोणत्या संघाला संधी मिळणार याकडे लक्ष असेल. त्यातच आता त्यांच्या जागी स्कॉटलंड खेळण्याची शक्यता आहे. आता ICC यावर अंतिम निर्णय घेईल, त्यानंतर अधिकृत घोषणा होईल. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020च्या अनुषंगाने राज्यातील शाळांमध्ये त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासंदर्भात शिक्षण तज्ज्ञ डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली 30 जून 2025च्या शासन निर्णयान्वये समिती गठीत करण्याचा निर्णय घेण्यात आला. या समितीच्या कार्यकाळास 5 जानेवारीपासून 4 फेब्रुवारी 2026 या कालावधीसाठी 1 महिना मुदतवाढ देण्यात आली आहे. पश्चिम सिंघभूममध्ये CRPF आणि झारखंड पोलिसांच्या संयुक्त कारवाईत 1 कोटीचा बक्षीस असलेला कुख्यात नक्षलवादी अनिल उर्फ पतिराम मांझी आणि इतर 15 नक्षलवाद्यांचा खात्मा झाला. या चकमकीमुळे नक्षलवाद मुक्त मोहिमेला मोठे यश मिळाले असल्याचे अमित शहा म्हणाले. उर्वरित नक्षलवाद्यांनी हिंसाचार, दहशत आणि शस्त्रांशी जोडणारी विचारसरणी सोडून विकास आणि विश्वासाच्या मुख्य प्रवाहात सामील व्हावे, असे आवाहन शहा यांनी केले. दिल्लीच्या एका कोर्टाने ईडीने दाखल केलेल्या 2 खटल्यांमध्ये माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना दोषमुक्त केले आहे. दारू धोरण केसमध्ये समन्स पाठवल्यानंतरही केजरीवाल ईडी समोर हजर झाले नव्हते. त्यामुळे त्यांच्या विरोधात कारवाई करावी यासाठी FIR दाखल करण्यात आली होती. दरम्यान या केसमध्ये केजरीवालांना अटक करण्यात आली होती. अनेक महिने ते जेलमध्ये होते. आंध्र प्रदेश सरकारने 16 वर्षांखालील मुलांच्या सोशल मीडिया वापरण्यावर बंदी घालण्याचा विचार सुरू केला आहे. IT मंत्री नारा लोकेश यांनी याविषयी माहिती दिली आहे. एका निश्चित वयाखालील मुलांनी अशा प्लॅटफॉर्मवर असू नये, त्यांना नेमका कोणता कंटेंट आपल्यासमोर येत आहे याविषयी माहिती नसते, असे नारा म्हणाले. दरम्यान परदेशात काही देशांनी या संदर्भातील बंदी लागू केली आहे. दावोस जागतिक आर्थिक परिषदेत CM देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्रात करोडोंची गुंतवणूक आणली आहे. फडणवीसांनी आता पेन रायगड स्मार्ट सिटी संदर्भात एक सामंजस्य करार केला आहे. ही स्मार्ट सिटी नवी मुंबईच्या विमानतळापासून 15 ते 20 मिनिटांच्या अंतरावर असेल, तर यासाठी जवळपास 9 गुंतवणूकदारांनी 1,00,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. या स्मार्ट सिटीमुळे नवीन बिझनेस डिस्ट्रिक्ट तयार होईल, अशी माहिती फडणवीसांनी दिली आहे. धुरंधर सिनेमानंतर सनी देवलच्या बॉर्डर 2 सिनेमाला 6 देशांनी बॅन केले आहे. बहरीन, कुवेत, ओमान, कतार, सौदी अरेबिया आणि UAEमध्ये हा सिनेमा प्रदर्शित केला जाणार नाही. पाकिस्तान विरोधी सिनेमे असल्यास काही मुस्लिम देश त्यावर बंदी घालतात, असे वृत्त आहे. दरम्यान पहिल्या बॉर्डर सिनेमाने मोठी कमाई केली होती, त्यामुळे या सिनेमाचा दुसरा भागही बॉक्स ऑफिसवर मोठी गर्दी खेचणार असे बोलले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 23 जानेवारीला केरळ दौऱ्यावर गेले आहेत. या दौऱ्यात ते तिरुवनंतपुरम येथे विविध विकास प्रकल्पांचे भूमिपूजन, उद्घाटन तसेच लोकार्पण करणार आहेत. या कार्यक्रमात मोदी PM स्वनिधी क्रेडिट कार्डचे उद्घाटन करणार असून सुमारे 1,00,000 लाभार्थ्यांना PM स्वनिधी लोनचे वितरणही करणार आहेत. 3 अमृत भारत एक्सप्रेस गाड्यांना हिरवा झेंडा दाखवणार आहेत. दावोस जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्राने विविध देशांसोबत सुमारे 3,00,000 कोटी रुपयांचे करार केले आहेत. या व्यतिरिक्त आणखी 7 ते 10 लाख कोटी रुपयांच्या कराराविषयी प्राथमिक बोलणी झाली आहेत, असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. यातून 40 लाख रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट साध्य झाले असल्याचे त्यांनीही सांगितले. ते दावोस येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या बोर्ड ऑफ पीसमध्ये सहभागी होण्याचे निमंत्रण पाकिस्तानने अधिकृतपणे स्वीकारले आहे. गाझापट्टीत कायमस्वरूपी युद्धविराम लागू करणे आणि युद्धग्रस्त भागाच्या पुनर्निर्माणावर लक्ष ठेवण्यासाठी या बोर्डची स्थापना करण्यात आली आहे. कतार, तुर्कीये, सौदी अरेबिया आणि इंडोनेशियासह आत्तापर्यंत एकूण 9 मुस्लिम देशांनी या उपक्रमाला पाठिंबा दिला आहे. भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 77व्या वर्धापन दिनानिमित्त राजधानीच्या कर्तव्यपथावर होणाऱ्या भव्य पथसंचलनासाठी महाराष्ट्राचा चित्ररथ सज्ज झाला आहे. यंदा राज्याच्या वतीने गणेशोत्सव, आत्मनिर्भरतेचे प्रतीक या संकल्पनेवर आधारित चित्ररथ सादर केला जाणार आहे. राष्ट्रीय गीत वंदे मातरमला 150 वर्ष पूर्ण होत असल्याच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर यंदाचा सोहळा विशेष ठरणार आहे. चांदीच्या किमतीत मोठी तेजी पाहायला मिळाली आहे. चांदी जवळपास 3,30,000 रुपये किलोपर्यंत पोहोचली. त्यामुळे सिल्वर ETFमध्येही मोठा फायदा झाला आहे. यावर्षी सिल्वर ETFच्या 29 फंडमध्ये जवळपास 30% जास्त परतावा मिळाला आहे. टाटा सिल्वर ETFने सर्वाधिक 42% रिटर्न दिले आहे. तज्ज्ञांनी अजूनही